किंवा तुमच्या मशिदीमध्ये नमाज पढा, असं सार्वजनिक ठिकाणी आणि प्रामुख्याने आमच्या ऐतिहासिक ठिकाणांना नमाज पढून ताब्यात घेण्याचा वक्फ कायदा जो आहे, अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीने तुम्ही काम जर कराल तर इथून पुढे खपवून घेतलं जाणार नाही। आता कायद्यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे आणि तुम्ही एखादी जागा नमाज पढून पढून आपली मानता, हे इथून पुढे आम्ही चालू देणार नाही आणि त्यामुळे आम्ही इथे आज एकत्र आलेलो आहोत। पूर्वी इथे माघी गणेश उत्सव होत होता, तोच आता पुन्हा इथे सुरू करावा अशी सुद्धा मागणी मी पुरातत्व खात्याकडे फोनवर केलेली आहे। लेखी सुद्धा मी ती देईन। त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये असले कुठलेही अवैध धंदे या ठिकाणी होणार नाहीत। केवळ आणि केवळ हिंदू धर्म या ठिकाणी चालेल। जसं सारसबागेमध्ये आपल्या हिंदू सणांच्या दिवशी, आपल्या धार्मिक सणांच्या दिवशी तिथे येऊन अन्य गोष्टी काही चालत होत्या त्या बंद पाडल्या, तसंच तिथले सुद्धा गोष्टी आपण बंद पाडणार आहोत आणि यामध्ये समस्त हिंदू बांधवांचं, भगिनींचं मी मनापासून अभिनंदन करते। यानंतर करूया आता पुढची सूत्र जी आहे कोण घेत आहे? कोणीतरी एकाने सांगा। 100% मी अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत की कोणीही अन्य सगळ्यांना मागे होतं कुठं छत्रपती शिवाजी महाराज की जय। जिंदाबाद। जय श्रीराम। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय श्रीराम। जय श्रीराम। भारत माता की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। तर मेधा कुलकर्णी या शनिवार वाड्यावर पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातील शनिवार वाडा परिसरामध्ये नमाज पठण झाल्याचा आरोप मेधा कुलकर्णी यांनी केलेला आहे आणि याच विरोधात आता मेधा कुलकर्णी आक्रमक झालेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, मेधा कुलकर्णी या शनिवार वाड्यावर पोहोचल्यात, काय नेमकं प्रकरण? अंकिता, अगदी बरोबर आहे। खरं तर आज सकाळीच मेधा कुलकर्णी यांनी एक सोशल मीडियावरती पोस्ट केलेली होती आणि यामध्ये शनिवार वाड्यामध्ये काही जण जे आहेत ते नमाज पठण करत होते आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालेला होता आणि त्यानंतर आज सायंकाळच्या सुमारास आता या मेधा कुलकर्णी आणि पतित पावन संघटनेचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते शनिवार वाड्यावरती आलेले आहेत आणि ज्या ठिकाणी नमाज पठण केलेलं होतं त्या ठिकाणी जमून गोमित्र शिंपडून तिथली जागा जी आहे ती पवित्र केली जाते। अगदी मेधा कुलकर्णी यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीने जर का शनिवार वाड्यामध्ये पतित पावन संघटना आणि आम्ही येऊन निषेध व्यक्त करत आहोत तर निश्चितपणाने पुरातत्व खात्याने देखील या सगळ्याची दखल घेतली पाहिजे अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे आणि अटक ते कटक पर्यंत जे लढवय्ये लढले ते या शनिवार वाड्यातून लढले आणि शनिवार वाडा हे त्यांचं केंद्र होतं आणि ज्यांच्या विरोधामध्ये लढले ते जर आता इथे येऊन अशा पद्धतीने नमाज पठण करत असतील तर ते चुकीचं आहे अशा प्रकारचं विधान देखील आता मेधा कुलकर्णी यांनी केलेलं पाहायला मिळत आहे। त्यामुळे या सगळ्या पवित्र भूमीमध्ये आणि या इतिहासाची साक्ष देणाऱ्या शनिवार वाड्यामध्ये आता काहीसा राजकीय रंग जो आहे तो आलेला पाहायला मिळतोय। मेधा कुलकर्णी या ठिकाणी पोहोचलेले आहेत, पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या वतीने निषेध जो आहे तो या सगळ्याचा केला जातोय। नेमका हा व्हिडिओ कधीचा आहे, कोणी रेकॉर्ड केलेला आहे याची माहिती अद्याप मिळत नाहीये। पुणे पोलिसांनी मात्र हा सगळा शनिवार वाडा जो आहे तो मोकळा केला। काही तासांपूर्वी सगळ्या पर्यटकांना जे आहे ते बाहेर काढण्यात आलेलं आहे। दोन्ही गेट जे आहेत
आहेत ते शनिवारवाड्याचे बंद केलेले आहेत, परंतु मेधा कुलकर्णी जे आहेत ते शनिवारवाड्यामध्ये जाण्यावरती ठाम होत्या. त्यांना बाहेर गेटवरती अडवण्यात आलं, तुम्ही आज जाऊ नये अशा प्रकारची विनंती करण्यात आली, परंतु तुम्ही आज जाऊ नये असा लेखी आदेश आम्हाला दाखवा, तुम्हाला कोणी लेखी आदेश दिला आहे का पुरातत्व विभागाने शनिवारवाडा पर्यटकांसाठी आणि आमच्यासाठी बंद केला आहे का, अशा प्रकारचा लेखी आदेश तुम्ही दाखवा अशा प्रकारची मागणी केली, विनंती केली. त्यानंतर पोलिसांनी जे आहे ते त्यांना आतमध्ये सोडलेलं पाहायला मिळालं. आता आतमध्ये आल्यानंतर या सगळ्या ठिकाणी जे आहे ते गोमूत्र शिंपडण्यात आलेलं आहे, ज्या ठिकाणी नमाज पठण केलेला आहे, ज्या ठिकाणचा तो व्हिडिओ आहे त्या जागेवरती जाऊन मेधा कुलकर्णी यांनी निषेध व्यक्त केलेला आहे. आणि आता शिववंदना जी आहे ती या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केली जाईल, कारण का मागे काही दिवसांपूर्वी पुण्यातील सारसबागेमध्ये देखील अशाच प्रकारचं चित्र जे आहे ते पाहायला मिळालं होतं. त्यानंतर सारसबागेमध्ये देखील अशाच प्रकारची शिववंदना जी आहे ती घेतली जात होती, कारण का सारसबागेमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाज जो आहे तो जाऊन नमाज पठण करत होता आणि या विरोधात देखील मेधा कुलकर्णी किंवा संग्राम ढोले असतील या सगळ्यांकडून जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं करण्यात आली, शिववंदना घेण्यात आली. काही कार्यकर्त्यांवरती गुन्हे देखील या पद्धतीने दाखल करण्यात आलेले होते, परंतु आता जे आहे ते शनिवार वाड्यामध्ये अशा पद्धतीने नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला होता आणि त्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी देखील तो पोस्ट केलेला होता. आता आपण पाहतोय की शिववंदना जी आहे ती या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केली जाते. सारसबागेमध्ये देखील दर गुरुवारी शिववंदना केली जाते आणि आता शनिवार वाड्यामध्ये देखील एकत्रित येत शिववंदना या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केली जाते. नेमकं या सगळ्यामध्ये कोण दोषी आहे आणि खरंच जर का नमाज पढणे किंवा नमाज पठण करणं हे जर का सार्वजनिक ठिकाणी चुकीचं असेल तर याचा अभ्यास करून नेमका कायदेशीर काय कारवाई केली जाते, पुरातत्व खाता कडून खरंच यांच्यावरती कारवाई केली जाते का, की सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने नमाज पठण करणं योग्य आहे की अयोग्य आहे हे ठरवणं आता सध्या गरजेचं बनलेलं आहे. परंतु मेधा कुलकर्णी यांच्या माध्यमातून मात्र मोठ्या प्रमाणामध्ये रोष या सगळ्याबाबत व्यक्त केला जातोय. अजून देखील शिववंदना जी आहे ती आता दर आठवड्याला इथे होते का हे देखील पाहणं महत्वाचं आहे, कारण का सारसबागेमध्ये ज्यावेळेस शिववंदना केली जात होती त्यावेळेस मोठ्या बंदोबस्ताची शिववंदना करावी लागत होती. अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते, हिंदुत्ववादी संघटनेचे विविध कार्यकर्ते सारसबागेमध्ये जमून दर गुरुवारी शिववंदना करत होते. अजून देखील ती शिववंदना दर गुरुवारी चालते, परंतु आता अशा पद्धतीने पर्यटन स्थळांवरती शिववंदना सुरू होते की काय अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतंय, कारण सारसबागेमध्ये तर शिववंदना दर गुरुवारी सुरू आहे आणि आता या निमित्तानं आज शिववंदना शनिवार वाड्यामध्ये देखील झालेली पाहायला मिळते. अगदी निश्चित रोहन, जसा तुम्ही आता मगाशीच उल्लेख केला की मेधा कुलकर्णी ज्यावेळी शनिवार वाड्यावर पोहोचल्या त्यावेळी त्यांना अडवण्यात आलं आणि यावेळी पोलीस आणि मेधा कुलकर्णी यांच्यामध्ये काही प्रमाणात चर्चा झाली. आता मेधा कुलकर्णी यांच्याकडून शिववंदना म्हटली जाते आणि त्यानंतर आता मेधा कुलकर्णी प्रशासनासमोर कशा पद्धतीने हा सगळा मुद्दा मांडणार आहेत? अगदी बरोबर आहे. माझ्याशी देखील अंकिता मेधा कुलकर्णीने सांगितलं की पुरातत्व विभागाशी आम्ही संपर्क केलेला आहे, कारण का शनिवारवाडा हे पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येतं आणि त्यांच्या परवानगीने हे सगळं होतंय की काय हे तपासायचं आहे त्यांना आणि त्यांनी या सगळ्याचा दाब देखील विचारलेला आहे. नेमकं यामध्ये दोषी कोण आहे, अशा पद्धतीने नमाज पठण करणं खरंच योग्य आहे की अयोग्य आहे हे आता सगळ्यात पहिल्यांदा ठरवावं लागेल आणि हे ठरवल्यानंतर या सगळ्यांची भूमिका काय होते हे पाहणं महत्वाचं आहे. खरं तर आता शिववंदना संपल्यानंतर माध्यमांशी ज्या आहेत त्या मेधा कुलकर्णी बोलणार आहेत. मेधा कुलकर्णी यांच्या नेमकी प्रतिक्रिया काय आहे, मेधा कुलकर्णी यांचं सगळं म्हणणं जे आहे ते नेमकं काय आहे या सगळ्या संदर्भामध्ये महत्वाचं असणार आहे. सध्या मेधा कुलकर्णी ज्या आहेत त्या माध्यमांशी बातचीत करतात. निश्चित आपण घेऊ ना बाहेर. तर मेधा कुलकर्णी या प्रसारमाध्यमांशी आता संवाद साधताय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय की शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर ऐतिहासिक स्थळ की गैरहिंदू प्रार्थना स्थळ असा प्रश्न मेधा कुलकर्णी यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आणि मेधा कुलकर्णी त्याचबरोबर पतित पावन संघटनेकडून शनिवार वाड्यावरती ही शिववंदना गायली गेली, म्हटली गेली आणि त्यानंतर आता मेधा कुलकर्णी या प्रशासनाच्या कशा पद्धतीनं सामना करणार, त्याचबरोबर कशा पद्धतीनं प्रशासनासमोर हा सगळा मुद्दा मांडणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. असं कृत्य यानंतर खपवून घेतलं जाणार नाही असंही मेधा कुलकर्णी यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे पतित पावन संघटनेनं शनिवार वाड्यावरती गोमूत्र शिंपडलंय. आता मेधा कुलकर्णी या माध्यमांशी संवाद साधतायत.
ज्याच्यामध्ये तुम्ही काही हिंदू काही मुस्लिम समाजाची लोक शनिवारवाड्यात नमाज पठण करत असल्याचं सांगितलं होतं. व्हिडिओ तो कधीचा आहे आणि आज तुम्ही परत इथं शिववंदना केली. मला ज्या वेळेला सोशल मीडियावरून हा व्हिडिओ आला त्यावेळेला मी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि महानगरपालिकेच्याही अधिकाऱ्यांना हा व्हिडिओ पाठवलेला आहे. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मला असं सांगितलं की आम्ही ताबडतोब त्या लोकांना बाहेर काढलंय. म्हणजे ती मंडळी आली होती आणि त्यांनी ती कृती केली हे निदर्शनास येत आहे. म्हटलं कधी केलं होतं हे? तर म्हणे की एका शुक्रवारी दुपारी 1:30च्या सुमारास हे कृत्य घडलेलं आहे. अशा प्रकारे जर का आपल्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये कित्येक ठिकाणी आपण पाहतो की कबरी बांधलेल्या आहेत, कित्येक ठिकाणी नमाज पडतात आणि मग असं हळूहळू करून त्यांची ती जागा वक्फ म्हणून डिक्लेअर करतात. अशा प्रकारची कुठलीही कृती पुण्यामध्ये आम्ही होऊ देणार नाही. यासाठी पुण्यातला सकल हिंदू समाज एकत्र आहे. सर्व धर्मसंस्था आणि सर्व जागरूक हिंदू बांधव भगिनी एकत्र आहेत आणि त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत. व्हिडिओ कधीचा आहे तो नेमका? व्हिडिओ कधीचा आहे नेमका? तो मला व्हिडिओ रिसेंट मिळालेला आहे आणि अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो शुक्रवारचा 1:30 वाजताचा असावा. पर्यटन स्थळी किंवा 17 तारखेचा. सार्वजनिक ठिकाणी किंवा पर्यटन स्थळी अशा पद्धतीने धार्मिक प्रार्थना करू नये याबाबतची काही नियम आहेत का? याबाबत